त्यानंतर थेट जाऊयात गणपती बाप्पाच्या विसर्जन स्थळी। या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे। शिवसृष्टी सोसायटीने मोठ्या प्रमाणामध्ये इको फ्रेंडली गणपती तयार करण्यात इको फ्रेंडली गणपती आणले जातात आणि कृत्रिम तलाव जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे की जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचा प्रयत्न जे आहे मुंबईची शिवसृष्टी ही जी सोसायटी करताना दिसून येत आहे। त्यामुळे सोसायटीमध्ये जर आपण बघितलं पूर्णपणे इको फ्रेंडली ही गणपती आणले जातात आणि पूर्णपणे जर बघितलं सगळे परिवार आहे जे मुंबईकर आहेत इथे पूर्णपणे आपण पाहू शकतो सोसायटीतले लहान बच्चे कंपनी सुद्धा गणपती बाप्पा मोरयाला निरोप देण्यासाठी इथे सज्ज झालेले आहे। ढोल ताशामध्ये आज जर बघितलं 1.5 दिवसाचे जे गणपती आज जात आहेत त्यामुळे मोठ्या उत्साहामध्ये आज 1.5 दिवसाचे गणपती आज आपल्याला पूर्णपणे जर बघितलं पूर्णपणे आज जात आहे। त्यामुळे संपूर्ण जर मुंबईमध्ये बघितले 1.5 दिवसाचे गणपती मोठ्या प्रमाणात जात असतात आणि पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा तयारी केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं कृत्रिम तलावाचा वापर जास्तीत जास्त आहे शिवसृष्टी या सोसायटीने केलेली दिसून येत आहे। कॅमेरामन लालचंदसह विकास मेरगणे, लोकशाही, बोरवली, मुंबई। तर ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। या ठिकाणी ध्रुमिल नायडू हे गणपती बाप्पाचं आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला दिसून येत आहेत। अगदी जड अंतकरणानं त्यांनी या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा लोकशाहीचे संचालक गणेश नायडू सर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले होते। काल मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर 1.5 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली, सेवा केली आणि त्यानंतर आता विसर्जन केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।